तर अनेक मातब्बर नेते आणि महाविकास आघाडीला जे सर्वसामान्य मायबाप जनताच त्या ठिकाणी बोलत होती तसं कुठं त्या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही। यामध्ये वरच्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे तपासणी असेल किंवा आत्मपरीक्षण असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते चालू आहेत ते समोर येतील। परंतु हा प्रकार इथं जरी वाटत असला तरी आज पोटनिवडणुकीच्या पेक्षा सुद्धा 11,000चं मतदान त्या ठिकाणी मला आशीर्वाद रूपी वाढलेलं आहे। त्यामुळं जरी काही त्या दरम्यान चुका असतील काही असतील तर ते दुरुस्त करून इथून पुढच्या काळात मग ते नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतला विधानसभेच्या पेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं जे माझ्या पाठीशी इथला तो प्रमुख त्या भागातला बूथवरचा वार्डातला प्रमुख सोबत राहिला आहे त्याच्यावेळी मी सोबत राहणं, माझं कुटुंब त्या ठिकाणी सोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच ताकदीनं मी त्यांच्यासोबत राहून नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। पुढच्या वेळची त्यावेळी ते आम्ही आव्हान आणि विनंती केली होती त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती, आत्ताचीही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर 2009ला आदरणीय भारतमानांना 1,06,000 त्या ठिकाणी मतदान पडलं होतं। आज 1,16,833 त्या ठिकाणी मतदान पडलंय। थोड्या मतानं माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला आहे। पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी, प्रमुखांनी 3.5 पावणे 4 वर्ष काय भोगलंय, अनुभवलंय हे दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि काल निकाल लागलाय। आजपासून पुढची 5 वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताठमानेनं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलोय। परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी 3.5 पावणे 4 वर्ष भोगलंय, पुढची 5 वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून हे त्या ठिकाणी दिसून येईल आणि ही त्यांनी सुद्धा त्यांच्या अंतःकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल। 2009चे बलके आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद देण्याला आहेत। मी उद्याही, आजही आणि उद्याही नगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्यासोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढं राहून लढलेत त्यांच्यासोबत राहणं ही माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे, ती मी त्या ठिकाणी पार पाडेन। मी कुठेही अंतर किंवा किंचितभर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू देणार। मी काय बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही, त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिकमध्ये त्यांचं असू शकतं। परिवार म्हणून काही घटक आहेत इथं त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनी या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी मग आजी माझे नगरसेवक असतील, वडीलधारी असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे। त्यामुळे कोण नेता काय बोलला हे मी त्या ठिकाणी बघितलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही। माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाडणार। नगरपालिका निवडणुका म्हणजे शहरात झोपडपट्टीपासून रस्त्यापर्यंत आणि एकही बाग नीटनेटकी नाही शहरात, सगळी वाईट अवस्थाने विरोधक म्हणून तुम्ही सगळे शांत 3 वर्ष झाले, तर आता इथं पुढचं या शहरातल्या चुकीच्या पद्धतीमुळं सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय। वाढती पाणीपट्टी असेल, वाढते त्या ठिकाणी घरपट्टी, ज्यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या विरोधात आम्ही सगळे प्रमुख शिवूंना जाऊन त्या ठिकाणी भेटून निवेदनं देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे। धुळीचं साम्राज्य आहे, पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत। हा प्रकार फक्त आणि फक्त गेले 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कोणी नसल्यामुळं आज सर्वसामान्याला नाहक त्रास त्या दरम्यान होतोय। आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या भागातले बसून कारण दीड महिन्यात कधी नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात, या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे। आणि जशी 2011ला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील, सुशोभीकरण असेल, रस्ते असतील, अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त 2.5 वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पार पाडली, तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे। आणि आज
जी शहरातली दयनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी वेळोवेळी निदर्शनास आणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला सामोरं जाणार आहे.